नमस्कार मित्रांनो, पुढचा शेअर बघूया आपण. इलेक्ट्रो स्टील कास्टिंग पाईप बनवणारी कंपनी आहे आणि ही फ्लिपफ्लॉप कंपनी आहे. पण इफेक्टिवली 200-250वरनं हा शेअर 72ला आलेला आहे सध्या. ओके, प्रॉफिटेबिलिटी याची 54 करोड आले या क्वार्टरमध्ये आणि गेल्या डिसेंबरमध्ये 39 करोड होती. आणि ओव्हरऑल 9 महिन्यामध्ये प्रॉफिट जवळजवळचा 177 करोड आलेला आहे व्हर्सेस 84 करोड लास्ट 9 मंथ्स. त्याच्यामुळे प्रॉफिटेबिलिटी ह्याची कमी झालेली आहे थोडीशी. आणि 234 करोड आहे 9 महिन्याचा प्रॉफिट, जो 1/3 झालेला आहे. आणि गेल्या 9 महिन्यामध्ये 729 करोड होता. त्याच्यामुळे प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त कमी झालेली आहे, 30% खाली आलेली आहे. त्याच्यामुळे हा शेअर फ्लिपफ्लॉप असल्यामुळे इलेक्ट्रो स्टील कास्टिंगमध्ये तुम्हाला जर लॉस असेल तर मे बी यू विल हॅव टू वेट फॉर अनदर 1 year और मोर दॅन दॅट. नाही तर आता टॅक्स जर भरायचा नसेल तर लॉस बुक करून टाका आणि टॅक्स तुम्हाला कमी भरावा लागेल. ओके, अगेन्स्ट व्हॉट एव्हर युअर प्रॉफिट इज देअर यू कॅन बुक दिस लॉस, आणि प्रॉफिट तुम्ही इफेक्टिवली कमी असल्यामुळे तुम्हाला टॅक्स कमी द्यायला लागेल. पुढचा शेअर आहे तो GDL, गेटवे डिस्ट्रीपॅक. ओके, मॅनेजमेंट ही आहे लॉजिस्टिकची कंपनी आहे आणि गुप्ता ह्याचे चेअरमन आहेत. 409 कोटी यावेळेला सेल झाला डिसेंबरला. गेल्या वेळेला 385 कोटी होती आणि PBT 76 कोटी आला व्हर्सेस 63 करोड. त्यामुळे डिसेंबरचे रिझल्ट चांगले आहेत, 9 महिन्याचे पण रिझल्ट चांगले आहेत. प्रॉफिट इज 228 करोड व्हर्सेस 181 करोड लास्ट 9 मंथ्समध्ये. सेल्स 1200 कोटी झालेत, गेल्या वेळेला 1114 कोटी होते. आणि ऑब्व्हियसली हा शेअर पण पडलेला आहे. GDL फक्त 56 रुपये किंवा 60 रुपयाला असू शकतो. त्याच्याने खाली याचा लो मला वाटतं 52 होता आणि 80 का 110वरनं पडून अर्धा आलेला आहे शेअर. आणि यांचं भरपूर वेअरहाऊसिंग ॲज मेन बिझनेस, नंतर ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक्स इज अनदर वन. ॲन्युअल रिपोर्ट वाचला तर खूप इम्प्रेसिव्ह आहे. ह्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की ह्याची इक्विटी 500 कोटी केले. गेल्या 2 वर्षापूर्वी ह्याची इक्विटी एकदम त्यांनी 500 कोटी करून टाकले. त्याच्यामुळे मार्केट खूपच खफा आहे या मॅनेजमेंटवर. 500 कोटी इक्विटी म्हणजे वेड्यासारखेच त्यांनी इक्विटी करून टाकले. ओके, यू शुड हॅव टेकन लोन दॅन कन्व्हर्टिंग ऑल युअर काय म्हणायचं कर्ज इन टू इक्विटी. दिस इज सॉरीफाईंग. पण हरकत नाही, पुढच्या 2 वर्षामध्ये हा शेअर नक्कीच 50 ते 100 होऊ शकतो. ओके, त्यानंतर तिसरा आहे तो दिग्विजय सिमेंट. दिग्विजय सिमेंट हा उत्तम मॅनेजमेंटची कंपनी आहे, पण लॉस डिक्लेअर केला आहे या डिसेंबरला सुद्धा. बाकीच्या सिमेंट कंपन्या आर इन गुड स्टेट, पण दिग्विजय सिमेंट मात्र 72लाच आहे आणि लॉस डिक्लेअर केला, त्यामुळे अजूनही काही महिने 72लाच राहू शकतो. ओके, त्याच्यामुळे सिमेंट सेक्टरचे तुम्ही सायकल बघा. टिपिकली पाऊस संपल्यानंतर सिमेंटची सायकल चांगली असते, म्हणजे सप्टेंबर टू डिसेंबर आणि डिसेंबर टू मार्च. आणि ऑब्व्हियसली नॉर्थमध्ये अप टू जून जिथे पाऊस उशिरा येतो. तर ओव्हरऑल सिमेंट सेक्टर चांगला असतो, कारण 3 महिने सोडले तर सिमेंटची खपत चांगलीच वाढलेली असते आणि मोदी साहेबांनी भरपूर इन्फ्राला स्पेंड केलं आहे. त्यामुळे